हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान असाल, मी पण छान आहे. तर आज माझ्या घरी मी आप्पे बनवणार आहे. त्या आप्प्याचा तुम्हाला ब्लॉग दाखवते मी ब्लॉगमध्ये की मी आप्पे कसे बनवत आहे आणि कशी करते. तर चला दाखवते तुम्हाला. सगळं हे रात्रीच याच्यामध्ये उडदाची डाळ आणि तांदूळ हे सगळं भिजत घालून रात्रीचंच काढलेलं आहे. याच्यामध्ये रात्री सोडा टाकायचा आणि सोडा टाकून थोडं मीठ टाकायचं रात्री आणि सकाळी एकदम फुलल्यानंतर त्याला असं चांगलं असं घोटून घ्यायचं. असं त्याला फिरवायचं. हे बघा, असं बनवायचं. असं बेटर बनवायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी आप्पे कसे बनवायचे. हे पीठ तयार केल्यानंतर तर मग आता आप्पे बनवायचे आहेत. तर तुम्हाला दाखवते आप्पे कसे बनवायचे. तर आणि त्याच्यासाठी तुम्हाला आप्प्याचं हिवाळं भांडं लागेल. आप्पे बनवण्यासाठी हिवाळं आप्प्याचं भांडं लागते. हे आप्प्याचं भांडं असेल तरच आप्पे बनते. तर मी त्याला सांगते तुम्हाला आता त्याच्यानंतर काय करायचं. मला काही जास्त बनवायचं नाही म्हणून मी थोडीशीच बनवणार आहे. सगळ्यात पहिला शेंगदाणे घ्यायचे. त्याला तुम्हाला दाखवतेच मी. माझा मसाल्याचा डब्बा शेंगदाणे टाकायचे सगळ्यात पहिला. तर मी कच्चे शेंगदाणे वापरते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जसं तिखट पाहिजे तशी मिरची घ्यायची, जेवढं तिखट लागेल तेवढं. तर माझी बघू शकता तुम्ही, मला थोडं जास्त तिखट लागते म्हणून मी थोडी जास्त मिरची घेतली. आणि त्याच्यानंतर लसूण घ्यायचा. लसूण पण आपल्याला म्हणजे लसूण थोडाच घ्यायचा. हे बघा, लसूण घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसाठी जिरं पण घ्यायचं. जिरं घ्यायचं, थोडा कोथिंबीर घ्यायचा आणि थोडीशी अर्धा चम्मच हळद घ्यायची. थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची. असं घ्यायचं आणि असं घेऊन हे थोडंसं असं मिक्सरमधून याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून झालं की मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. बघता तुम्ही मी किती छान प्रकारे काढलेलं आहे हे. तर आता आपण याला फोडणी देऊया. चला, फोडणी द्यायसाठी गॅस चालू करायचा. आपल्याला जर तरी लागेल तर आपण तरीच्या हिशोबाने तेल टाकायचं. किती लागते ते, तर आमच्या घरात थोडी तरी आवडते तर मग आम्ही तरीच्या हिशोबाने टाकतो. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि आपल्याकडे कढीपत्ता असला तर कढीपत्ता टाकायचा. माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, त्यासाठी मी कढीपत्ता नाही टाकत. ज्यांच्याकडे कढीपत्ता आणि जिरं थोडं झालं की लगेच त्याच्यामध्ये आपला हा मसाला टाकायचा आणि थोडासा गॅस स्लो करायचा आणि मसाला टाकायचा. आपण काढलेला नुसार थोडंसं मीठ टाकायचं. मीठ आपल्या आप्याच्या पिठामध्ये पण मीठ असतं, त्यासाठी कमीच मीठ टाकायचं चटणीमध्ये. आणि याला असं मस्त चांगलं थोडंसं 1 मिनिट होऊ द्यायचं. बघू शकता तुम्ही, पातळ बनवायचं. याला पाणी घ्यायचं आणि हे पाणी याच्यामध्ये असं टाकायचं. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा. तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला किती पातळ पाहिजे, थोडी घट पाहिजे, कशी पाहिजे चटणी. आम्ही आप्यासोबत थोडी पातळ चटणी खातो. आम्हाला एवढी बस होणार. आणि त्याच्यानंतर वरून थोडासा याच्यावरती असा कोथिंबीर टाकायचं. याला थोडं गचका आला की ही चटणी याला थोडं उकडल्यानंतर 1 मिनिट उकळू द्यायचा आणि गॅस बंद करायचा. मग आपली हे शेंगदाण्याची चटणी तयार झाली. चला तर मग आता आपण आप्पे बनवू.
कांदा आणि टमाटर हे आप्याच्या याच्यामध्ये टाकायसाठी कापायचं. 2 छोटे छोटे कांदे कापायचे आणि टमाटर एकदम बारीक कापून घ्यायचं की आपल्याला आप्यांमध्ये लागलं पाहिजे छान. यासाठी मस्त असं बारीक कापायचं. आता याच्यामधलं थोडंसं पीठ याच्यामध्ये काढायचं. आपण 2 याच्यामध्ये काढायचं आणि हे पीठ हे मिनी पीठ ढोश्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे पीठ आप्यांसाठी काढलं. तर या आप्यांच्या पिठामध्ये आपण थोडंसं टमाटर आणि कांदा असं टाकायचं आणि याला असं चांगलं मिक्स करायचं. असं कांदा आणि टमाटर टाकून थोडासा असा कोथिंबीर टाकायचा. कांदा टमाटर आणि कोथिंबीर हे चांगलं असं मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर आपण याचे आप्पे बनवायचे. हे बघा, हे असं करायचं. कांदा आणि टमाटर आणि कोथिंबीरच आहे याच्यामध्ये. चला तर आता आप्पे बनवू आपण. सगळ्यात पहिला तर गॅस स्लोच ठेवायचा आणि थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल थोडं जास्त लागते आप्यांच्या भांड्यामध्ये. हे बघा तुम्ही, पहिला जो घाणा काढू आपण त्याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त लागेल आणि हे स्लो गॅसवर होतात. पहिला थोडा 2 मिनटं गरम व्हायला करायचा फास्ट, त्याच्यानंतर स्लोच ठेवायचा. त्याच्यामध्ये असं हर बॅटरमध्ये थोडं 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 टाकत जायचं. थोडंसं टमाटर माझ्या ह्याच्याने थोडंसं जाड कापलं गेलं. बारीक टमाटर कापायचं आणि बारीक कांदा कापायचा. आणि आता फुल गॅस केला होता. आता त्याच्यानंतर स्लो करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं 5 मिनटं. लगेच 5 मिनिटांनी पलटायला घ्यायचं. झाले 5 मिनटं. तर 5 मिनिटांनी याच्यावरचं ढक्कन उघडायचं. ढक्कन उघडल्यानंतर त्याला असं पलटी मारायचं. हे बघा तुम्ही, असं पलटी मारायचं. एका बाजूने झाले. आता याला दुसऱ्या बाजूने होऊ द्यायचे. खूप छान. थोडंसं तेल जास्त टाकल्याने, तेल छान टाकल्याने याला असं पलटी मारायला याला हे होत नाही, चिपकत नाही. नाहीतर मग कमी तेल टाकलं की भांड्याला चिपकतात. त्याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त टाकायचं आणि याला पण थोडं 5 मिनटं होऊ द्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवायचं 5 मिनिटांनी. बनवायचं आहे तर मग एका साईडने आपण डोसा बनवूया. डोसा बनवायचा तर डोश्यासाठी आपण हे साधंच पीठ ठेवलेलं आहे. डोसा बनवायचा तर मी डोश्यासाठी वेगळा तवा असतो, पण आपल्या साध्या तव्यावरती त्याच्यावरती पण असं तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतल्यानंतर थोडंसं तेल थोडासा तवा हलका गरम झाल्यानंतर त्याच्यावर डोसा टाकायचा आहे. असा डोसा बनवायचा. त्याच पिठातून आपण डोसा पण बनवू शकतो. याच पिठातून आपण इडली बनवू शकतो, आप्पे बनवू शकतो. हा थोडा गरम नाही झाला, थोडा तवा गरम होऊ द्यायचा कधी पण आणि नंतर टाकायचा. हा डोसा होईपर्यंत आपण इकडे बघूया. तर बघा, आप्पे तयार झालेले आहेत. आता आपल्याला पलटी मारायची, काढायचे आपल्याला.
आपे काढूया आपण. हे बघा, हे आपे असे आपे तयार होतात. आता आपण पहिले जास्त तेल टाकलं होतं, त्यासाठी आपल्याला जास्त डबलने तेल टाकायचं काम नाही. एकदम थोडंसं तेल टाकायचं बस. बाकीच्या ह्याच्यात तेल आहे. आणि पुन्हा एकदा तसंच घाणा टाकायचा. थोडासा गॅस फास्ट करायचा टाकेपर्यंत. टाकल्यानंतर स्लो करायचा. टाकल्यानंतर स्लो केल्यानंतर त्याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर काढायचं. पटापट टाकून घ्यायचे. आणि याच्यावरती पण असं 5 मिनिटं झाकण ठेवायचं. गॅस स्लो करायचा. तोपर्यंत आपला डोसा पण तयार झालेला आहे. इकडे थोडा काठाने काढायचं. डोशाच्या तवावर डोसा छान जमतो. हा नका डोसा नका. तर आमचे आप्पे असे झाले आता. आणि आम्ही आप्पे खाल्ले. कसे वाटले तुम्हाला आमचे आप्पे? तर आज आम्ही मस्त व्हिडिओ काढणार आहे. आज संडे आहे तर आज मी कामावरती पण गेलेले नाही. कसे वाटले माझे आप्पे? मी आप्पे बनवले. आणि हा माझा मुलगा आहे. हा छोटा बाबू आहे माझा. याचं नाव रुद्र आहे. रुद्र. काय तुझं नाव? रुद्र ना. याचं नाव रुद्र आहे. आणि हा आमचा मोठा बाबू आहे. असे बनवले मी आप्पे. कसे बनवले तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. कसे वाटले तर चला बाय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये.